मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतातील पहिली टेस्ला कार ही खरेदी केली आहे। टेस्ला खरेदी करणारे सरनाईक हे पहिले मंत्री ठरले आहेत। ही गाडी प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवांना गिफ्ट केली आहे। या गाडीची डिलिव्हरी मिळाल्यावर पूर्वेश सरनाईक यांनी आनंद व्यक्त केला असून देशातील पहिल्या टेस्ला कारचे ते मालक झाले आहेत। यासोबत त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। भारतातील पहिली टेस्ला कार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केलेली आहे आणि आज डिलिव्हरी सुद्धा घेतलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक सुद्धा आहेत। एकूणच जर पाहिलं तर अनेक गाड्या तुम्ही चालवल्या, लँड क्रुझर असेल, लेक्सस असेल, अशा महागड्या गाड्या, मात्र टेस्ला पहिली कार तुम्ही खरेदी केलेली आहे। का खरेदी करूशी वाटली तुम्हाला ही गाडी? सर्वाधिक आनंद वाटतोय कारण आज आमच्या घरातली ही पहिली इलेक्ट्रिक व्हेकल आहे आणि नक्कीच आनंद होतोय कारण आज आदरणीय सरनाईक साहेब हे राज्याचे परिवहन मंत्री आहेत आणि एक परिवहन मंत्री एक इलेक्ट्रिक गाडी घेऊन महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये एक वेगळा संदेश पोहोचवायचं काम करत आहेत। कारण भविष्य हे इलेक्ट्रिक व्हेकल्सचं आहे, भविष्य हे आपल्याला आपलं पर्यावरणला प्रोटेक्ट करण्याचं आहे आणि नक्कीच मी असं म्हणत नाही की आज ईव्ही व्हेकल घेतली म्हणजे आम्ही ईव्ही व्हेकलच वापरणार, पण घरामध्ये आपल्याकडे जर 2 गाड्या असतील तर त्या 2 मधली एक गाडी ईव्ही असावी ह्या दृष्टिकोनातून आपण आता ईव्ही व्हेकल्सला प्रमोट केलं पाहिजे हे मी आज या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। आणि नक्कीच टेस्ला ही कंपनी गेल्या अनेक वर्ष आपल्या भारत देशामध्ये येणार आहे हे असे फक्त आपण ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात महायुतीचं सरकार आल्यानंतर ही टेस्ला मुंबईमध्ये आली, महाराष्ट्रामध्ये आली आणि आज देशाची पहिली गाडी ही आता तुम्ही बसलात ती देशाची पहिली गाडीमध्ये बसलेला आहात, तर नक्कीच एक वेगळा आनंद आहेच। तुम्ही बघा गाडीमध्ये तुम्हाला कुठेही गेअर दिसणार नाहीये। गेअर हा प्रकारच या गाडीमध्ये नाही। हे बघा गेअर इथे आहे, म्हणजे ही गाडी फक्त पुढे गेली की ही गाडी तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता, ही गाडी मागे घेतली की गाडी मागे जाते। सध्या आपण पाहू शकता की गाडी 100% ऑटोमॅटिक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या एक 6 महिन्याच्या आत माझा जो अंदाज आहे की हा जो फीचर आहे ऑटो पायलटचा, आपल्या ज्या गाडीमध्ये जे मॅप्स असतात ही गाडी पूर्ण जीपीएस इंटिग्रेटेड आहे, म्हणजे सॅटेलाइटवर त्यांचं ह्या गाडीवर पूर्ण लक्ष असतं। मला असं वाटतं ही गाडी सगळ्यात आधी तर सकाळी सरनाईक साहेब जेव्हा जिमला जातील तेव्हा ही गाडी ते स्वतः चालवून जातील आणि बाजूला त्यांचा नातू असेल, म्हणजे ते जिम त्यांच्या नातवाला ते शाळेत सोडतील आणि ही गाडी तुम्ही त्या सरनाईक नातू आणि आजोबांमध्ये आपण ही गाडी सगळ्यात जास्त पाहायला तुम्हाला मिळेल। टेस्ला कार जी आहे ती पहिली कार आहे, पहिली डिलिव्हरी आहे, त्यामुळे एकूणच सर्वाधिक उत्कंठा ही त्यांना सुद्धा लागून राहिलेली आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।